नावाचा दबदबा गाजावाजा आणि बहुचर्चित असलेला संघ अर्थातच आई जानाई काळकाई संघ करंजळी या संघाचे हे धुरंधर अर्थातच राहुल आगरे आणि रोहित पालगुडे आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात सलामी वीर म्हणून। आणि ओम तेलोबा संघाचे देखील हा धुरंधर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रशांत, जो कर्णधार आहे त्याचे बंधू प्रशांत, ज्याला भाऊ म्हटलं जातं। चला जास्त वेळ खर्च करून देऊ नका आता। आणि स्ट्राईकला असेल रोहित, नॉन स्ट्राईकला आहे राहुल, ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या आणि आपल्या गावाचं नाव देखील रोशन केलं, तालुक्याचं नाव रोशन केलं, तो राहुल आगरे। मोठा फटका खेळायचा प्रयत्न होतो, बॅटच्या रडारवरती आला नाहीये, थोडस खाली राहिला आणि चेंडू एक धाव नक्की मिळेल। एका धावेने खाता देखील खुला करतात करंजळी संघ, एकच चेंडू एक धावा। प्रशांत आहे गोलंदाजी मार्कवर, या प्लेयरच्या नावाचा दबदबा आहे। पाहिला गेला तर सुंदर असा रणनीती आखणारा एक ऑलराऊंडरची भूमिका आपल्या संघाकडून पेश करताना आज गोलंदाजी मार्कवर पाहतोय पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सामना करेल राहुलसाठी। स्लोअर वन चेंडू याला म्हणतात माइंड बाज गोलंदाजी। पाहिला गेला तर मोठ्या फटक्यांची आत्ताशबाजी करणारा रोहित आहे। स्लोअर वन चेंडू ठेवला, न समजलेला चेंडू बिंदू चेंडूची सांगता झाली या ठिकाणी। आणि या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार सुधीर याला प्रदान करण्याची विनंती करतो सन्माननीय गुलामडे साहेब यांना। आणि 200 रुपयाचा कॅश पारितोषिक सुद्धा लगावलाय। तर सुधीर माझ्या बरोबर जोडला गेलाय, मी सुधीरचा एक 2 मिनिटाचा फक्त वेळ घेणार आहे। सुधीर, काय वाटतंय की खरोखर शेवटपर्यंत झुंज दिली, षटकार चौकार तुझ्या बॅट मधून आले, काय वाटत होतं एकंदर मैदानामध्ये खेळताना? सिच्युएशन प्रूफ हे होती, स्ट्रगल वाली होती खरं म्हणजे। माही म्हणजे त्याची मागच्या वेळेसची मॅच आम्ही पाहिली, तो बॉलर थोडा टफच आहे असं बाहेर गेलात तर, आणि 6 बॉल 14 बॉल तर थोडे टफच होते। आम्हाला तर आशाच नव्हती की शेवटच्या बॉलला तिसरा निघेल, ओव्हर थ्रो मुले आम्ही मॅच जिंकलो। बाकी आम्ही आमचे 100% दिले, त्यांनी त्यांचे 100% दिले, दोन्ही संघांना मजा आली खेळायला। खूप खूप धन्यवाद। मैत्रीपूर्ण लढत लढली आणि लढतीचा मानकरी सामनावीराचा पहिला पुरस्कार जातोय सुधीर याला। टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा। मी सरांना विनंती करून की आपण सामनावीराचा पुरस्कार एक सुंदर अशी टी शर्ट्स आणि 200 रुपयाचं कॅश पारितोषिक, कारण एक हाती सामना जिंकवला होता। खूप खूप टाळ्या वाजल्या पाहिजेत। खूप खूप धन्यवाद सुधीर तुझं, आणि तुला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा। चला लगेचच आपण मनीषजी लोंढे यांचा आवाज ऐकू। नक्कीच धन्यवाद सुदेशजी। आपलं अस्तित्व आपल्या कर्मापासून आहे, इतरांच्या दृष्टिकोनातून आपलं अस्तित्व नसतं। आपलं अस्तित्व हे आपण स्वतः निर्माण करायचं आणि हे अस्तित्व निर्माण करण्याचीच लढाई, संघर्ष आज आपण पाहतो। अर्थातच श्री विठ्ठल रुक्माई चषक 2026चं 7वं पुष्प आपल्या भेटीला आलेलं आहे। पुढे एकदा प्रसाद आपण चेंडू उडवला हवेमध्ये, चेंडू राहिलाय, जाईल का सीमारेषेचा वेध घेतोय, पण खराब क्षेत्ररक्षण जातोय सरळ 1 2 का 4 येतोय चौकार। डीजे पहिला षटक संपला का? आणि पहिल्या षटकाची एकंदरीत समाप्ती आणि पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धावा खर्च केला 8 आतापर्यंत। त्याच्यामध्ये एक सुंदरसा चौकार सुद्धा आला शेवटच्या चेंडूवरती। पाहिलं गेलं तर खाऊ कॉर्नरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता व क्षेत्ररक्षक बनावं लागलं, दर्शक पाठवून दिलं सरशी मारे शिपार। गोलंदाजी मार्कवर दुसरा गोलंदाज आपण पाहू, सागर येतोय ओम तेलोबा क्रिकेट संघाकडून। गोलंदाजी मार्कवर सागर आणि स्ट्राईकला आपण जोडी पाहतोय सलामीची राहुल आणि रोहित अजूनपर्यंत मैदानात। मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासाठी सुंदरशी अपॉर्च्युनिटी विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ चषक 2026 पर्व 7वं। याच्यामध्ये प्रत्येक 3 जर षटकार मारले तर तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक आहे, शेवटपर्यंत राहणार आहे तुमच्यासाठी। आणि त्याचप्रमाणे जर का हॅट्रिक घेतली तर सुद्धा गोलंदाजाला 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक आहे। अशी ही आगळी वेगळी स्पर्धा आपण पाहतोय, थोडस वेगळं, कारण ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर मित्रांनो पाहिलं गेलं तर आपण गावाच्या नावासाठी खेळत असतो
आणि सुंदरशी चमचमते ट्रॉफी उठवण्याचा मान कोणत्या संघाला जाईल? दुसरी लढत आपण पाहतोय. एका बाजूला संघ ओम तेलबा क्रिकेट संघ वर्सेस आई जाणाई काळकाई क्रिकेट संघ करंजाई यांच्यामध्ये. सागराचं दुसरं षटक आपण पाहतोय. राहुल स्ट्राईकला असेल. पहिल्या चेंडूला घुटना टेक तमाशा देख पाठवून दिला डीप मध्ये सीमा रेषे पार येतोय खणखणीत षटकार डीजे. आजच्या या फॅमिलीमध्ये म्हणजे विठ्ठल रखुमाई चषक या फॅमिलीमध्ये सर्वजण सहभागी देखील झालेले आहेत. सागर येते गोलंदाजीवरती आणि राहुलला कॅश प्राइज दाखल झालेली आहे. प्रतीक बागडे यांच्याकडून कॅश प्राइज 300 रुपयाचं षटकारासाठी. आहा जातोय सरळ सीमारेषेचा वेध घेईल का? जातोय सरळ सीमारेषेवर येतोय चौकार. षटकारानंतर येतोय चौकार. हॅट्रिक षटकारासाठी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सकाळ सत्रामध्ये उपस्थित राहिला संघ सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे. आपण या स्पर्धेमध्ये आलात. सुंदरशी रणनीती या स्पर्धेसाठी दिलीत. आपलं महत्वपूर्ण योगदान आणि आपला संघ दाखल केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला या ठिकाणी संघाचा सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी यायचंय. आपला संघ कर्णधार लगेचच दाखल करा मांडव कक्षामध्ये. आपल्याला आपल्या या संघाचा सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख बॅक टू बॅक चौकार आणि पुन्हा येतो डीप मध्ये खणखणीत षटकार डीजे. मणिसर मी तुम्हाला सांगेन की दापोलीचं नाव टेनिस क्रिकेट पतळावरती जर का ज्या प्लेअरचं नाव म्हणून घेतलं जातं तो राहुल त्या ठिकाणी आहे. आपण समीर सावंत सुद्धा बघणार आहोत या मॅच मध्ये खेळताना. कारण समीर सावंतचा सुद्धा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आज हजेरी लावली या संघाने. आणि दापोली क्रिकेट टेनिसचं एक सुंदर असं नावाचा दबदबा या प्लेअरने कायम ठेवला. असा राहुल मात्र फलंदाजीसाठी आज आपल्या गावाकडून खेळताना आपले अदा पेश करताना आपण पाहतोय. वारंवार चौकार षटकार मारून त्या ठिकाणी सामन्याला खूप मजा आणतोय. एकंदरीत धावसंख्या मात्र उभी केली दुसरं षटक असताना. आतापर्यंत धावफलक सांगतोय माझ्याबरोबर धावफलक जोडले गेलेत. सन्माननीय शिगवण राजेश शिगवण सकाळपासून माझ्याबरोबर धावफलकामध्ये जोडले गेलेत. मित्रांनो आम्ही जरी कॉमेंट्री करत असलो ना तरी मुख्य आमच्या धावफलक असतं. कारण पाहिला गेलं तर आमच्याबरोबर सकाळपासून राजेश शिगवण जोडले गेले. त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती अपडेट देत आहेत. सुंदरशी रणनीती त्यांची सुद्धा असेल या स्पर्धेसाठी. तर राहुलचं सुंदर आपण पाहतोय षटकार चौकारांची आतषबाजी येतोय. सागरवरती थोडासा हॅवी झालाय. राहुल याने जर 50 लगावली अर्धशतक झळकावलं तर त्याला 500 रुपयाचा प्रतीक बागणे यांच्याकडून रोख कॅश प्राइज देखील मिळणार आहे. एक सुंदर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. हानाचा मामला होता पण सुरक्षित पोहोचतोय रोहित बालगुडे. आणि 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 26 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. जसं तुम्ही उल्लेख केला समीर सावंत राहुल आग्रे यांचा उल्लेख केला सुदेशजी. तर खऱ्या अर्थाने विठ्ठल रखुमाई या चषक 2026 या स्पर्धेमध्ये कृष्णा सातपुते या मोठ्या खेळाडूने शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि या स्पर्धेमध्ये असे मोठमोठे खेळाडू देखील दाखल होणार आहेत प्रत्येक संघामध्ये. जसं राहुल आहे राहुल आग्रे आहे तसेच रोहित जाधव होता त्याचा समीर सावंत देखील असे अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल होणार आहेत. मणिसर मी तुम्हाला आठवण करून देईन कालच्या मॅचची. जर ईशान किशन 80 धावावरती खेळत असताना तो शॉर्टने पकडलेला झेल एका हाताने झेल पकडला आणि अफलातून झेलचं पतन झालं. ईशान किशनला परतावं लागलं माघारी. इथे मात्र राहुलचा झेल सुटलाय. तर जीवदान कोणाला मिळालाय? राहुलला. झेल खूप महत्वाचे असतात मॅचेस मध्ये. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न मॅचच्या रडारवरती आला नाही. फक्त ढकलून दिलाय. राहुलने एक धाव नक्की संयमाने घेईल. वेळ मिळाला पुरेसा आणि एका धावेने धावसंख्या 27 वरती पोहोचली जाईल. 29 या अंकावरती पोहोचली जाईल. आणि षटक क्रमांक 2चा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा संख्या होते 29 लॉस ऑफ 0 विकेट. जाऊया आपण डीजे वाल्याकडे.
31 या अंकावरती पोहोचली जाईल. काहीसे एक वेगळी रणनीती पाहायला मिळते आजच्या या स्पर्धेमध्ये. सुदेशजी, खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये 2 दिवस फार महत्वाचे असतात. एक म्हणजे आपण जन्माला येतो तो दिवस, आणि दुसरं म्हणजे आपण स्वतःला सिद्ध करतो तो दिवस. आणि हा आजचा दिवस वेगळा घेऊन आलेला आहे. इथे राहुलला माघारी परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हलियन होतोय. एक मोठा खेळाडू माघारी परताना पाहायला मिळतोय, राहुल आगरे. सह्याद्री क्रिकेट संघाचा कर्णधार किंवा प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कोणी असेल तर आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. कृपया सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. सह्याद्री क्रिकेट संघ उन्नावडे जाधववाडी संघाचा कर्णधार चला लगेचच आपल्या या ठिकाणी सन्मान केला जाईल. मित्रांनो, ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर तुमच्या सन्मानाची तुमची ओळख ही वेगळी या ठिकाणी निर्माण होते. त्या ठिकाणी आपण हरलेल्या संघाला सुद्धा आपण सन्मानित करत असतो. त्या संघाला सुद्धा आपण एक सुंदरशी ट्रॉफी, सन्मानाची ट्रॉफी आपण देत असतो. तरी संघाचा पुरस्कार या ठिकाणी जाईल सह्याद्री क्रिकेट संघाचा कर्णधार चला लगेचच या आपल्या या ठिकाणी येतोची सन्मान केला जाईल. हो, खराब चेंडू, बाहेर जाणारा चेंडू, आणि स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन व्हावं लागेल. विनयला मात्र हजेरी लावून माघारी परततोय. नाराज होते स्वतःवरती. इकडलं म्हटलं समजदारी म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं. पंच चेंडू वाईड आहे का? इशारा करा प्लीज. ओके, थँक्यू. सॅक्रिफाईस विकेट केलं जातं इथे. आणि हा विनय माघारी पडतोय. आता रोशन जातोय मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आता स्ट्राईकला असेल रोहित आणि रोशन. ही जोडबोळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काही शेवटच्या षटकातील काही चेंडू शेष. सुंदर चेंडू काऊ कॉर्नरला पाठवून दिलं. सरळ सीमारेषा बाहेर येतोय रोहित ब्रँडेड खणखणीत षटकार. डिझे चला, सह्याद्री संघाला विनंती असेल. सुंदर असा चेंडू फेकला गेला, थांबवलं गेलं. आधीच्या चेंडूवरती मोठा फटका देखील खेळला होता रोहित षटकार. आणि तदनंतर चेंडू जर पाहिला, फार सुंदर चेंडू मनोहर याच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतोय. चला, यानंतर पुढील होणारा सामना आहे जय हनुमान क्रिकेट संघ भोपट आणि खेम काळकाई क्रिकेट संघ नांदगाव. दोन्ही संघाचे संघनायक यांना विनंती असेल की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा प्लीज. मनोहर गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईकला आहे. हो, सुंदर चेंडू, यॉर्कर, वाईड यॉर्करचा प्रयास केला होता. एक धावा कंप्लीट केली. दुसरी धावा घेईल का पाहूया. रनआउटचा खतरा आणि परतावा लागेल माघारी. नक्कीच त्या ठिकाणी एक धावा आपल्या खात्यामध्ये प्राप्त केली आणि पुन्हा एकदा सुंदर काम केलं ते म्हणजे रोहितला स्ट्राईक वरती घेऊन आला. चला, नवीन बॅट्समन चला लगेचच. चला, अफलातून गोलंदाज ही आपण पाहतोय. रन नाहीये का त्याचा? एक घेतला पहिला. शेवटचा चेंडू शेष असेल. शेवटचा जरा मोजून घ्या प्लीज. शेवटचा चेंडू मनोहरचं शेवटचं षटक आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवट षटक. एक चेंडूचा खेळ बाकी असेल. रोहित असेल स्ट्राईकला. पाहूया काय रणनीती आखतोय. आणि मॅच चेंडू आलाय, जर चेक करून घ्या प्लीज. शेवटचा चेंडू मनोहर द्वारे आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट म्हणजे सुदेशची एक मैत्रीची भावना असते. एक जीवाभावाची मैत्री देखील जोडली जाते. अनेक अनोळखी ओळखीचे होतात आणि क्षणात भेटलेला माणूस कायमस्वरूपी हृदयात जोडला जातो. याला म्हटलं जातं क्रिकेटची ही स्पर्धा, ग्रामीण क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा गुदगुळे करत जात शिमेरेषेकडे. चेंडूवरती येतोय बेगाने. डीप वरून आलाय खेळाडू.
क्षेत्ररक्षक दुसरे धावची मांग पण अपयशी ठरतील. यनित माघारी परतावं लागेल. विकेटचं देखील पतन. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. एकूण 41 लॉस ऑफ 3 विकेट जिंकणारी 42 धावांची. आणि 42 धावांचं आव्हान असेल प्रतिस्पर्धी संघ ओम तेलोबा क्रिकेट संघ साकोळ या संघाला. चला जाऊया आपण नाणेफेक कक्षाकडे. जय हनुमान क्रिकेट संघ बोपण आणि खेम काळकाई क्रिकेट संघ नांदगाव. आणि या नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेन आरपी जाधव साहेब, ज्येष्ठ समाजसेवक आणि आमच्या आदर्श स्थान सन्माननीय आरपी जाधव साहेब यांना विनंती करेन. चला आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. बोपण संघ बोपण आजच्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आजच्या स्पर्धेला अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांची देखील उपस्थिती लाभणार आहे. तर ज्यांच्या जय हनुमान क्रिकेट संघ बोपण ज्याला यजमानी म्हटलं जातं ते यजमानी आमचे या उन्नवरे विभागाचे आमचे मार्गदर्शक गोलामडे साहेब यांचं देखील इथं शुभ आगमन झालेलं आहे. मी नांदगाव संघाचं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप आभार आणि स्वागत व्यक्त करतो. नांदगाव संघ, खेम मनाई काळकाई आणि जय हनुमान बोपण संघ. आजच्या स्पर्धेबद्दल काय सांगाल? आजची स्पर्धा विशेष बक्षिसांची खैरात घेऊन आलेली आहे. तर तुम्ही या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस भाग घेतला, नाव नोंदणी केलं, त्यावेळेस काय ठरवून आलात आजच्या या स्पर्धेचा रणनीती? तुम्ही काय बक्षीस, एखादी सायकल, एखादी ट्रॉफी तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकाल का? पहिले प्रथम मी धन्यवाद मानतो या ठिकाणी विठ्ठल रुक्माई चषक या सर्व कमिटीचे मी धन्यवाद मानतो. तुम्ही आम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी दिलीत. या ठिकाणी आम्ही आमचा गेम पूर्णपणे 100% आमचे एफर्ट्स देऊ आणि नक्की जिंकण्याचा आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न करू. आणि तुम्ही जसं बोललात की काहीतरी मॅन ऑफ द मॅच वगैरे, तर तो बक्षीस आम्ही या ठिकाणी जरूर घेण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देखील असतील. नांदगाव संघ समालोचन कक्षामध्ये मी ज्या वेळेस येतो त्यावेळेस मला वाटतं नांदगाव संघ माझ्यासमोर प्रथमच आपण पाहतोय. नांदगाव संघ आजच्या या स्पर्धेमध्ये जरी अनेक संघाला तुम्ही नौखे जरी असलात, तर तुमचा असा संघ आहे की तुम्ही खेळाडू वृत्तीने खेळ तर खेळणारच, पण आजच्या स्पर्धेचं एक वेगळं नियोजन आहे. त्या नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? या स्पर्धेचं उत्कृष्ट नियोजन केले आहे आयोजकांनी. त्यांचे पहिले प्रथमतः मी आभार मानतो. आणि आम्हाला इथे एक खेड तालुक्यातील संघ आहे आम्ही, तरी आम्हाला इथे संधी दिली खेळण्याची, त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच तुम्ही अगदी दापोली तालुक्याला जोडले गेलेले आहात. एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगले सुंदर खेळाडू वृत्तीने खेळ खेळलात, चांगल्या पद्धतीने तुम्ही स्पर्धेमध्ये सहभागी झालात, तर नक्कीच अनेक संघ, अनेक जे आयोजक असतात त्यावेळेस तुम्हाला संपर्क साधत असतात. तर नक्कीच तुमच्याकडून खेळाडू वृत्तीने खेळ होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण नाणेफेकीकडे वळतोय आणि नाणेफेक होतोय पुढील सामन्याचा. नांदगाव विरुद्ध भोपण असा हा सामना रंगेल. हेड नांदगाव संघ यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. काय असेल आपला निर्णय? प्रथमतः क्षेत्ररक्षण घेईन मी. क्षेत्ररक्षण करत असताना तुमच्याकडे असं कोणतं ब्रह्मास्त्र आहे का की तो तुमच्यावरती तुम्ही क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे? आमची बॉलिंग अटॅक थोडा चांगला आहे, त्यामुळे प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. किती धावांपर्यंत भोपण या संघाला तुम्ही रोखू शकाल? मी प्रयत्न करेन की संघाच्या वतीने 25 ते 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा देखील असतील. त्यानंतर आपण जाऊया भोपण संघाकडे. भोपण संघ हा देखील अनेक वेळा विजेता संघ या मैदानामध्ये देखील झालेला आहे. तुमचा यश आणि वेदांत हे दोन्ही भाऊ आहेत आणि त्यांची जोडबोळी या मैदानामध्ये गाजलेली देखील आहे. तर तुम्ही आज आहेत का या स्पर्धेमध्ये? कसा परफॉर्मन्स आहे या 2026 मध्ये त्यांचा? 2026 मध्ये आमच्या सर्व खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला आहे. यश आहे, वेदांत आहे, साहिल आहे, स्वतः कर्णधार शैलेश आहे. परफॉर्मन्स सर्वांचा चांगला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही चांगला गेम त्या ठिकाणी खेळू. नक्कीच. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मान्यवरांचा देखील आभार. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. सुदेशजी शिकवण सर. खूप खूप धन्यवाद मनीष सर. लगेच आपण सामन्याकडे वळतोय. पहिला चेंडू सुंदर ठेवला होता, दुसऱ्या चेंडूवरती मात्र वाईड येतोय. नक्कीच अवांतर असो, नक्कीच 1 ने भर घालेल समोरच्या संघाला.
आता ज्यांचं आगमन झालेलं आहे असे देगाव गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय, ज्यांचा समाजसेवेमध्ये आणि समाजाच्या संघटनामध्ये हातखंड आहे असे रिव्ह्यू घेतलाय का आदरणीय संघाने? भिकाजी देवळे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. करंजाळे जोरदार संघाने टाळ्या रिव्ह्यू आपण घेतलाय. भिकाजी देवळे साहेब विनंती यांच्यासाठी करेन की आपण दाखवायचं त्याला विनंती बाहेरचा करेन रिव्ह्यू की घेतलाय, आपण पाहूया. अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. दाखवताय रिव्ह्यू दाखवतायत. एकच रिव्ह्यू असेल, जर का रिव्ह्यू बाद झाला तर तो पुन्हा नसेल, तुम्हाला याची नोंद घ्यायची आहे. बाकी कोणी बोल नका मागून. पंकज 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 आहे ना, प्रतीक आहे ना, दादा पण सांगतील. प्रतीक बघून घे. या ठिकाणी आपण वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. करंजाळे संघाने जाणाई कळकाई क्रिकेट संघ एका बाजूने पाहिला तर 42 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना वाईट नसणार आहे. रिव्ह्यू सक्सेस झालाय. त्या ठिकाणी फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी फेअर डिलिव्हरी पाहिलं तर रिव्ह्यू कामाला आला. या ठिकाणी संघाला जाणाई कळकाई क्रिकेट संघ करंजाई संघाचा साठी रिव्ह्यू मात्र सक्सेस झालाय. पुढे चेंडू पुन्हा एकदा राहुल. आता मात्र पाठवलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुंदर विकेटचं पतन झालं असतं, परंतु झेल निसटला. काही थोडासा कठीण होता. पाहिला गेला तर मागच्या बाजूला जाऊन तो कव्हर करायचा होता. झेल निसटला. जीवदान मिळालं इथे. या ठिकाणी प्रशांत याला. प्रशांत आणि मनोहर ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानात. राहुलचं मात्र सुंदर षटक आतापर्यंत. एकंदरीत 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. पाहूया आता पंच काय सांगतायत. गोलंदाजी मार्ग पर राहुलचं मात्र कमबॅक म्हणावं लागेल. वारंवार चेंडू डॉट ठेवतायत. शॉर्ट पिच चेंडूचा मार आपण पाहतोय. कारण ताकदवान संघ दोन्ही ओम तेलोबा क्रिकेट संघ साकोळी एका बाजूने पाहतोय. आई जाणाई कळकाई क्रिकेट संघ करंजाई. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. वाईड यार्कचा प्रयास मात्र कामी येतोय. अफलातून गोलंदाज आतापर्यंत पाहिलं तर सुरेख चेंडू ठेवले. पहिल्या 3 चेंडूवरती 2 धावा खर्च, मात्र पुढचे 2 चेंडू डॉट ठरवले. पॉवर प्लेचं पहिलं षटक महत्वपूर्ण राहिले. मात्र बॅटने कडा घेतली. हलकासा कट आणि मागच्या बाजूला जातोय. मात्र नक्कीच पुन्हा एकदा चेंडू असेल डॉट. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि पहिल्या 6 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2. रणनीती होती 18 चेंडू आणि 42 धावांची. त्यामध्ये पहिल्या 6 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या फक्त. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येईल प्रशांत. पॉवर प्लेचं षटक सुंदर हाताळलं राहुल याने. मित्रांनो, का या प्लेअरची एक वेगळी ओळख आहे. दापोली तालुक्यात टेनिस क्रिकेटमध्ये आपलं दापोली तालुक्याचं नाव सुंदरशा पटलावरती नेऊन ठेवला प्लेअर राहुल. कारण पाहिलं तर डीपीएल मध्ये सुद्धा सुंदरशी कामगिरी केली. आज मात्र आपल्या गावाच्या संघासाठी खेळताना सुंदरशी गोलंदाजी, एक ऑलराऊंडरची भूमिका पेश करताना आपल्या संघासाठी बॅटिंगला सुद्धा आला होता ओपनिंगला आणि गोलंदाजी सुद्धा पहिली हाताने. म्हणजे पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक हाताळलं. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाहतोय आपण. इथे अतिथी गणाचं इथे आगमन झालेलं आहे. तर अशफाकबाई आणि त्यांचे सहकारी यांचं देखील आपण जोरदार टाळ्या आणि त्यांचं हार्दिक स्वागत करूया. आजच्या स्पर्धेला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपणास विनंती असेल की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. लगेच मॅच कडे वळू. स्ट्राईकला जो नॉन स्ट्राईक वरती बराच वेळ उभा होता असा मनोहर मात्र स्ट्राईकला पोहोचलाय. सामना खरे शरद यांचा. सुंदर चेंडू ठेवला ऑफ साइडला. न समजलेला चेंडू थोडासा फ्रंट फुट वरती पंच करण्याचा प्रयत्न होता. तो परत जाऊन विसावला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली.
आपल्यातून गोलंदाजी आतापर्यंत मात्र कामी आली आई जाणे काळके क्रिकेट संघ करंजाई संघाकडून. सुंदर आता मात्र त्या ठिकाणी रोहित आहे, एक धावा कंप्लीट केली, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर थ्रो आपण पाहिला त्या ठिकाणी. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. मित्रांनो पाहायला गेला तर मोठी धावसंख्या उभी केली, 42 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना थोडीस संघ मात्र थोडस कचाट मध्ये सापडल्यासारखं वाटतंय का. पाहायला गेलं तर पहिलं षटक खूप महत्वाचं होतं, 2 धावा खर्च केला, दुसरं षटक प्रगतीवरती असताना आपण पाहतोय. मात्र बॅटनी कडा घेतली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि सुंदर झेलचं पतन बॅट्समन मनवरला मात्र परतावं लागेल. बॅक टू प्रवेलियन डीजे. धुरंधर पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 10 ऑफ स्टंपच्या बाहेर येताना चेंडू पायाला स्पर्श होताना पाहायला मिळतोय, काहीस दमचक होताना पाहायला मिळतोय. 2 षटकाचा खेळ इथे संपतोय. धावफलकावरती धावा होत आहेत एकूण. धावफलकावरती फक्त आणि फक्त 4. 42 धावांचं आव्हान असताना सुदेशजी 2 षटक संपलेले आहेत आणि फक्त धावफलकावरती जोडले गेलेले आहेत. मी फक्त कौतुक राहुलचं केलं होतं, परंतु कौतुक इथे शरदचं सुद्धा करावं लागेल. पाहिलं गेलं तर 7 चेंडूमध्ये राहुलने 2 धावा खर्च केल्या होत्या आणि शरदने पण तेवढी सुंदरशी कामगिरी केली. 7 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्या. महत्वपूर्ण इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि एकंदरीत धावसंख्या बोर्डवरती लागल्या फक्त आणि फक्त 4 धावा. म्हटलं तर दिल्ली खूप दूर आहे असं म्हटलं जातं आणि गोलंदाजी मार्फत येतो की नवा गोलंदाज जुनाच आहे प्रशांत. सुंदर चेंडू आता मात्र पाठवून दिलं, सरळ सीमा रेषेबाहेर येतोय षटकार डीजे. प्रशांत होय, दांडीगुल बॅक टू द बॉल व्हावं लागेल. इथे एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि प्रशांतला मिळतंय या गोलंदाजीवरती 1 विकेट. खेळत असावे या स्पर्धेमध्ये. मित्रांनो तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी तर झालात, पण इथे सहभागी होणारा संघ असो किंवा मान्यवर कोणीही रिकामा जाणार नाहीये, खाली हात जाणार नाहीये. कारण काही ना काहीतरी या स्पर्धेतून तुम्ही घेऊन जाणार आहात घरी. ते म्हणजे आपले आठवण, आपले चषक आणि आपल्याला मिळणारा पुरस्कार.
थोडस जलद गतीने गतिमान करायचा खेळ पंचाने विनंती असेल. यानंतर कोणालाही वेळ दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. डावखोर फलंदाज मैदानामध्ये दाखल. थोडस औपचारिकता बाकी. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसामध्ये उभं राहण्याचा धाडस मात्र नक्की देऊ शकते. हा सामना आपण जिंकू शकत नाही, पण या संघर्ष करण्याचा आत्मविश्वास मात्र देऊ शकते. संघर्षामध्ये हार केव्हाच मानायची नसते मित्रांनो. जो प्रयत्न सोडतो ना तो हरत असतो, आणि प्रयत्न करतो तो जिंकत असतो. बॅटच्या रडारवरती आलाय, जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय पुन्हा एकदा बिग षटकार. अफलातून झेल नक्कीच झाला असता. थोडस हलक्यात घेतलं. पाहायला गेलं तर धाव संख्या खूप मोठी आहे, परंतु अशी चूक करू नये, ही बारी पडते कधी कधी. पाहायला गेलं तर झेल निसटला, नक्की जीवदान मिळालं, परंतु फक्त जीवदान खेळून चालणार काय. 42 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र थोडीशी दमछाक झाली या ठिकाणी संघ ओम तेलबा क्रिकेट संघ साकोळी संघाची. आता मात्र पाठवून दिलं. वन बम सी मार स्क्वेअर लेगला एक सनसणीत चौकार.